जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण भेट देतोय 32 शिराळा या ठिकाणी असणाऱ्या एका भुईकोट किल्ल्याला। 32 शिराळा हे माझं सुद्धा गाव आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी आतापर्यंत या किल्ल्याला भेट देऊ शकलो नाही, पण आज तो आनंदाचा दिवस उगवलाय आणि आपण किल्ल्याच्या पायथ्याजवळ आहे। पायथा म्हणण्यापेक्षा हा भुईकोट किल्ला असल्यामुळे चढाई वगैरे काही नाहीये, डायरेक्ट तुम्ही गाडीने येऊ शकता, किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकता। ठीक आहे, तर प्रथम दर्शनी किल्ल्याच्या गेटवरती प्रचंड अशी वडाची झाडं आहेत, बघू शकता। आणि याच्यावरती जो आवाज येतो चिवचिवाटचा तो आहे बॅटचा। वटवाघूळ प्रचंड प्रमाणामध्ये वटवाघूळ आहेत, त्याच्यामुळे मला अजून जोरात बोलायला लागतंय कारण यांचाच नॉइज एवढा प्रचंड आहे, तुम्ही ऐकू शकता। तर प्रथम दर्शनी किल्ल्यावरती एक तटबंदी दिसते, बाकी तर काय अवशेष असतील तर आतमध्ये आपण बघूया। ठीक आहे, चला। सह्याद्रीच्या कुशीत गर्दीपासून दूर आजही शांतपणे उभा आहे एक विस्मरणात गेलेला किल्ला, 32 शिराळा किल्ला। इतिहासाच्या पानांमध्ये ज्याचा उल्लेख कमी आढळतो, पण ज्याच्या दगडांमध्ये आजही काळाची आठवण साठलेली आहे। घाटवाटा आसपासचा प्रदेश आणि हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला कधी काळी मूक साक्षीदार होता। आज इथे उरले तटबंदीचे अवशेष, पावसाळ्यात भरून येणाऱ्या टाक्या आणि सह्याद्रीचा न थांबणारा श्वास। इथे उभं राहिल्यावर वेळ जणू थांबते आणि निसर्ग हळूच सांगतो, साधेपणातच खरी ताकद असते। गर्दीपासून दूर शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर सह्याद्रीतील हा कमी ओळखला जाणारा किल्ला एकदा नक्कीच भेट द्यायला हवा।